मनोज जरांगे पाटील यांचा संताप आणि आता आझाद मैदानावर थेट त्यांनी उपोषण चालू केलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी चांगलीच धारेवर धरत त्यांनी आता सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत वापस रिटर्न जाणार नाही असं या भूमिकेत त्यांनी त्यांच्या भाषेत स्पष्ट केले आणि खरंच तो मराठ्याचा नेता असेल तर न्याय मिळवून देशील असंही त्यांनी सांगितलं आणि अंतरवाली सराटी गावातून मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चा काढला होता। म्हणजेच की मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच्या वेळी जरांगे पाटलांनी काढलेला मोर्चा तो काही दिवसात परवानगी मिळाली, परंतु मनोज जरांगे पाटील त्यांनी त्यांना विरोध केला आणि ज्या उद्देशानं मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करायचे होते ते जेणेकरून आरक्षणात लाभ मिळाला पाहिजेत यासाठी आता तर खरंच तिथले जे मराठा समाज गेलेला आहे त्यांना जेवणा खावण्याची व्यवस्था ही सरकारने केलेली नाही आणि मराठे जे आपल्या जीवावर निवडून आलेले आहेत, मराठ्यांच्या जीवावर जे नेते निवडून आलेले आहेत त्यांनीही खरंच मराठ्यांच्या जेवणा खावाची व्यवस्था करावी आणि त्यांना राहायची व्यवस्था करावी एवढीच आपल्या मनोज जरांगे पाटलांची इच्छा होती, परंतु काही झाले। आता आपण जर बघितले तर नारायण राणे यांचा मुलगा कशा प्रकारे त्यांना बोलला तर ते आपण बघितलंच असेल, पण मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची अशी सुतवणूक काढली की सांगायचंच काम नाही। यावरून आपल्याला कळलंच असेल की मनोज जरांगे पाटील कोणाला मॅनेज होत नाही आणि कोणत्या राजकारण्यालाही दबत नाही। तर आपल्याला याबद्दल आपलं मत कमेंट करा आणि काय वाटतं ते नक्की नोंदवा, जेणेकरून आपल्या मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजेत किंवा नाही हेही आपल्याला समजून येईल आणि आपल्यालाही कळेल की खरंच मराठा समाज हा